नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लस प्रणालीमध्ये अपार मॉड्यूलमध्ये कशाप्रकारे काम करायचं आणि अपार ID कशाप्रकारे जनरेट करायचं याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर स्कूल डॅशबोर्ड, स्कूल प्रोफाईल, त्यानंतर अपार मॉड्यूलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अपार मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल। यामध्ये आपल्याला वर्ग सिलेक्ट करायचा आहे। वर्ग सिलेक्ट केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्याबद्दल आपल्याला अपार ID जनरेट करायचे, वर्गाचे जनरेट करायचे, तो वर्ग सिलेक्ट करा, तुकडी सिलेक्ट करा आणि गो या बटनावरती क्लिक केला। क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचे अपार ID तयार करायचे आहेत किंवा खास करून तुम्ही सिक्वेन्सली पण तयार करू शकतात, परंतु तुमच्याकडे जशी जशी प्रकारची माहिती उपलब्ध आहे किंवा कन्सेंट फॉर्म उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही तयार करू शकता। तर बघा, आपल्याला सपोज आता आपल्यासमोर आहे हा ऋषिकेश दिनेश पगारे नावाचा विद्यार्थी, आता 10वीचा अ तुकडीमधला आहे। याचं संपूर्ण आधार कार्ड व्हॅलिडेट झालं आहे, अपलोड झालं आहे, परंतु अपार ID जनरेट नाहीत। मग बघा, इथे समोर असलेल्या जनरेट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल। त्याचा पूर्ण डिटेल येईल, ऋषिकेश दिनेश पगारे, पेन नंबर त्याचा आहेत आणि त्यानंतर जन्मतारीख आहेत। तुम्हाला सपोज विद्यार्थ्याचं आधार कार्ड व्हॅलिडेट झाले परंतु त्याबद्दल बदल करायचा असेल तर डू यू वांट टू चेंज आधार डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर तुम्ही ते टाकू शकतात। परंतु आपल्याला विद्यार्थ्याचं आधार कार्ड व्हॅलिडेट झालं त्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी बदलायच्या नाही किंवा आधार नंबर बदलायचा नाही, त्यामुळे तुम्ही तिथे क्लिक करू नका किंवा खास करून त्यावरती कसल्याही माहितीचं बदल करू नका। खाली आपल्याला कन्सेंट बाय फादर, मदर, लीगल गार्डियन ऑफ द स्टुडंट, अपार ID जनरेशन, अपार ID जनरेशन करण्यासाठी कन्सेंट फॉर्म आहेत जो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, हा सर्व तुम्हाला भरायचा आहे। मग अशा प्रकारे कन्सेंट फॉर्म भरत असताना इथं कन्सेंट फॉर्म हे पालक भरणार आहे। म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादा अंडरटेकिंग किंवा फॉर्म भरतो किंवा खास करून प्रतिज्ञापत्र करतो तो हा मॅच्युअर व्यक्ती करत असतो, तर विद्यार्थ्याच्या पालकांना हा कन्सेंट फॉर्म भरून द्यायचा आहे। हा आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये इथं भरायचा ऑनलाईन आणि हार्ड कॉपीसुद्धा आपल्या विद्यालयामध्ये जमा करून घ्यायची आहे। तर हे विद्यार्थ्याच्या पालकांचं नाव आहे दिनेश शांताराम पगारे। त्यानंतर विद्यार्थ्याचे पालक कोण आहेत, आई आहे, वडील आहेत, आई आहे का लीगल गार्डियन आहे तर फादर आहेत। पुढे आपल्याला त्या पालकांचं आयडेंटिटी प्रूफ काय तर आधार कार्ड आपण अपलोड करणार आहोत पालकांचं। सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहेत की आपल्याला एकूण 5 प्रकारचे ID प्रूफ आपण अपलोड करू शकतो। पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे पॅन कार्ड, तिसरा आहे एपिक वोटर ID म्हणजे मतदान कार्ड, चौथा आहे ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालकाचा जो आपला परवाना आहे तो, किंवा पासपोर्ट। यापैकी कोणतं पण तुम्ही ॲज आपला पालकांचा आयडेंटिटी प्रूफ आपण अपलोड करू शकता। तिथे आयडेंटिटी प्रूफ अपलोड करण्यासाठी आपल्याला जो आयडेंटिटी प्रूफ आपण आधार कार्ड टाकतो तो पालकांचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला। हा आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे, तिथे प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी फिजिकल कन्सेंट यांनी दिली पालकांनी, तर आपलं जे ठिकाण असेल ते तुम्ही तिथे टाकू शकता। शाळेचं ठिकाण टाकू शकतात, दिनांक टाकू शकता, ज्या दिवशी त्यांनी कन्सेंट फॉर्म आपल्याला भरून दिला आहे त्या दिवशी तुम्ही टाकू शकता। तर दिनांक उदाहरणार्थ 28/9/2024 रोजी दिला। त्यानंतर आपल्या मुख्याध्यापकांचं पूर्ण नाव इथं ऑटो येत असतं, आपण यामध्ये तुमच्या विद्यालयातील मुख्याध्यापकांची बदली झाली असेल तर तुम्ही ते नाव बदलू शकता। अशा प्रकारे पूर्ण फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येतो, आर यू शुअर यू वांट टू जनरेट अपार ID विथ कन्सेंट बाय फादर दिनेश शांताराम पगारे, तर आपण कन्फर्म म्हणू शकता। आणि बघा, फक्त विदिन हाफ मिनिट किंवा अर्ध्या मिनिटाच्या आत तुमचा विद्यार्थ्यांचा अपार ID जनरेट झाला आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्याचा अपार ID जनरेट झालेला आहे। आणि अपार ID जनरेट झाल्यानंतर बघा, आपण आता तो विद्यार्थ्याचा अपार ID कशाप्रकारे जनरेट झाला आहे, नंबर आपल्यासमोर स्क्रीनवरती दिसलाच आहे, परंतु आपण डिरेक्टली विद्यार्थ्याचा अपार ID आता त्याच्या स्वतःच्या खास इंटरफेसवरती बघूया। ऋषिकेश दिनेश पगारे जनरेटेड, त्याचा अपार ID आता जनरेटेड झालेला आहे। विद्यार्थ्याचा अपार ID जनरेट झालेला हा त्याचा अपार ID नंबर आहेत। अशा प्रकारेच आपण फक्त विदिन अर्ध्या मिनिटाच्या आत आपण विद्यार्थ्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार कार्ड अपलोड केलेला असेल तर, आणि खास करून अपलोड केलेलं नसेल तर किंवा केलेलं नसेल तर सुद्धा आपण अपार ID जनरेट करू शकता। म्हणजे बघा, ऋषिकेश शांताराम पगारे या विद्यार्थ्याचा अपार ID अशा प्रकारे जनरेट झाला आहे। जनरेटेड बटन अशा प्रकारे उपलब्ध झालेलं आहे। अशा प्रकारच्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, द सोल्युशन गुरुजी। धन्यवाद।